सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांसमोर आता चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडची प्रशांत बोर्डे यांच्या समोर ही चौकशी सुरू आहे। पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची सध्या चौकशी सुरू आहे। काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड हा सीआयडीच्या समोर शरण आला। सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या समोर आता त्याची सध्या चौकशी सुरू आहे। 13 डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला, मात्र हत्ये प्रकरणामध्ये त्याचा काही संबंध असेल तर त्याला अटक केली जावी अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पारदर्शक तपास करण्याचं आता सीआयडीचं काम असल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं। काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। त्याच दिवशी वाल्मिक कराड हजर का झाला नाही असा सवाल या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी केला। यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या? बापू अंधळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी? 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतं त्या केस मध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या खूप मर्डर केस मधले तपासी अधिकारी आहेत। हे असे संबंध जोडता येतात इथे बसून। आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली। ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून ह्याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो। कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या। 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजन बरोबर। तर थेट आपल्या सोबत प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आहेत। प्रदीप, पुण्यातल्या पाषाण पोलिसांसमोर सीआयडी समोर इथे वाल्मिक कराड शरण आलेला आहे, काय या संदर्भातली आणखी माहिती मिळते आपल्याला? निखिला, ज्यावेळेस खरं तर वाल्मिक कराड सीआयडीच्या पाषाण रोड इथल्या शरण आला त्यानंतर सध्या प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये वाल्मिक कराड आणि प्रशांत बोरुडे यांची समोरासमोर चौकशी जी आहे ती स्वतः प्रशांत बोरुडे जे आहेत वाल्मिक कराडची करतायत। सध्या आपण पाहतोय की सीआयडी ऑफिसमध्ये हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र वाल्मिक कराड कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये तो थेट गेला, कारण या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे अप्पर पोलीस महासंचालक स्वतः प्रशांत बोरुडे जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून जे सर्च ऑपरेशन म्हणजे वाल्मिक कराडसाठी राबवण्यात आलेलं होतं, ज्या टीम खरं तर त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आलेल्या होत्या त्याचा आढावा जो आहे तो घेत आहेत। मात्र या ठिकाणी आल्यानंतर स्वतः प्रशांत बोरुडे हे स्वतः जे आहेत वाल्मिक कराडची चौकशी करताना मात्र आपण पाहतोय की वाल्मिक कराडचे काही सहकारी जे आहेत त्यांचं साहित्य घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पिशवी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पिशवीमध्ये वाल्मिक कराड याचं साहित्य जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने आणलेलं आहे। मात्र सध्या पोलिसांकडून या ठिकाणी चौकशी केली जाते की आलेला व्यक्ती नक्की कोण आहे, वाल्मिक कराड यांच्याशी काही संबंध आहे का किंवा काही साहित्य द्यायचं आहे का, याची चौकशी जी आहे ती केली जाते। मात्र गेल्या अर्ध्या तासापासून प्रशांत बोरुडे हे स्वतः वाल्मिक कराडची चौकशी करतायत। विशेष म्हणजे वाल्मिक कराडवरती 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल आहे आणि याच गुन्ह्यामध्ये गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जो आहे तो